नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एड अभ्यासक्रम आहे. त्यातील वैकल्पिक विषय शैक्षणिक तंत्रविज्ञान EDU 426 याचे आज आपण वाचन करूया. घटक 6 विविध माध्यमांचा अध्यापनात उपयोग. पाठ्यमुद्दे दृकश्राव्य साधनांची कार्ये, पूर्वतयारी, शैक्षणिक साहित्य प्रस्तुतीकरण, मूल्यमापन आणि शिक्षकाची भूमिका. पाठाची उद्दिष्टे. हा घटक शिकल्यानंतर तुम्हाला खालील मुद्दे स्पष्ट करता येतील. दृकश्राव्य साधनांची कार्ये स्पष्ट करता येतील. शिक्षकाने करण्याची पूर्वतयारी स्पष्ट करता येईल. साहित्याची प्रस्तुतीकरण कसे करावे हे सांगता येईल. साहित्याच्या मूल्यमापनाचे प्रकार व पद्धती वर्णन करता येतील. दृकश्राव्य साहित्याच्या वापरात शिक्षकाची भूमिका कोणती हे सांगता येईल. पाठाचे प्रास्ताविक. मागील घटकात विविध प्रकारच्या दृकश्राव्य साधनांची वैशिष्ट्ये आणि उपयोग आपण पाहिले. ही सर्व दृकश्राव्य साधने संकल्पना निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात, तसेच अध्यापनात विविधता आणतात. या दृष्टीने अध्यापन प्रभावी करण्यासाठी ती शिक्षकाची मदतनीस ठरतात. मात्र त्यासाठी दृकश्राव्य साधनांची अचूक निवड आणि सुज्ञ वापर होणे आवश्यक ठरते. या घटकात विविध दृकश्राव्य साधनांचे सर्वसाधारण अध्ययन प्रभावी होण्यात कोणते महत्त्व आहे, या साधनांची निवड कशी करावी, वापरण्यापूर्वी कोणती पूर्वतयारी करावी, वापर कसा करावा आणि या साधनांचे मूल्यमापन कसे करावे याचा अभ्यास आपण करणार आहोत. विषय विवेचन. पहिला मुद्दा. दृकश्राव्य साधनांची कार्ये. विविध प्रकारचे हेतू दृकश्राव्य साधनांची साध्य होतात. ते पुढील प्रमाणे. दृकश्राव्य साधनांमुळे संकल्पना निर्मितीला मदत होते. योग्य संकल्पना निर्मितीसाठी वस्तूंची सर्व वैशिष्ट्ये उदाहरणार्थ आकारमान, रंग, वजन, पोत, हालचाल इत्यादी स्पष्ट होणे आवश्यक असते. विविध प्रकारच्या माध्यमांमुळे निरीक्षणाची संधी मिळते. अधिकाधिक वैशिष्ट्ये समोर येतात. समृद्ध आणि व्यापक अनुभवामुळे मनात योग्य संकल्पना निर्माण होते. विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता, सामाजिक आर्थिक स्थिती, पूर्वानुभव, भाषा अशा अनेक बाबतीत व्यक्तिभेद असतात. विविध दृक साधने आशयाचे चित्रमय प्रस्तुतीकरण करतात. त्यामुळे शब्दांमुळे येणाऱ्या मर्यादा कमी होऊन सर्वांनाच सारखाच अनुभव मिळण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ रहाटगाडगे शब्द शहरी विद्यार्थ्यांना चटकन समजणार नाही, तर गगनचुंबी इमारतीचे चित्र केवळ शब्दांनी खेड्यातील विद्यार्थ्यांच्या मनात तयार होणे कठीण जाईल. अशा वेळी चित्रे किंवा चलचित्रपट यातून दृश्य दाखविली जातात, तर सर्व विद्यार्थ्यांच्या मनास वास्तव प्रतिमा निर्माण होण्यास मदत होईल. म्हणूनच व्यक्तिभेदांवर दृकश्राव्य साधनांची साहाय्याने मात करता येईल. अध्ययन प्रभावी होण्यासाठी विद्यार्थी अध्ययनात सक्रियरित्या सहभागी होणे अगत्याचे आहे. केवळ शब्द माध्यमातून शिक्षण दिले तर कृतीला वाव मिळत नाही आणि आकलन होत नाही. दृकश्राव्य साधनांमुळे पंचेंद्रियांपैकी अधिकाधिक इंद्रिये अध्ययनात सहभागी होतात. त्यामुळे अनुभवातून शिक्षण हे प्रमुख तत्व साध्य होऊन प्रभावी अध्ययन होते. दृकश्राव्य साधनांमुळे आशय सोपा करून व मूर्तपणे प्रस्तुत केला जातो. उत्सुकता वाढवली जाते. गतिमानता येते. यामुळे अध्ययनात अभिरुची वाढण्यास मदत होते. दृकश्राव्य साधनातील आकर्षक रंगीत प्रस्तुतीकरण, हालचाली, ध्वनीचे परिणाम, संगीतामुळे लक्ष वेधण्यास मदत होते. तसेच लक्ष खिळून राहण्यास मदत होते. वर्गात सहजतेने जे प्रत्यक्ष अनुभव देणे शक्य नाही असे अनुभव माध्यमांच्या सहाय्याने पुरवता येतात. लोखंडावर होणाऱ्या प्रक्रिया, सूक्ष्मजीवांची बर्फाळ प्रदेशातील प्राणी, ज्वालामुखी असे विविध अनुभव चित्रे, चित्रपट, आकाशवाणी कार्यक्रम यांच्या सहाय्याने वर्गात आणता येतात. विद्यार्थ्यांना व्यक्तिगत शिक्षण अधिक सराव यासाठी टेपरेकॉर्डर, व्हिडिओ, संगणक, क्रमान्वित अध्ययन कार्यक्रम यांचा उत्तम उपयोग होतो. अशा रीतीने दृकश्राव्य साधनांची अवधान वेधणे, आकलन करणे, दृढीकरण, उपयोजन असे अध्यापनाचे विविध टप्पे सुलभ होतात. अर्थात प्रभावी अध्ययनासाठी दृकश्राव्य साधनांचा सुज्ञपणे वापर होणे फार महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने साहित्य वापरण्यात खालील तत्त्वे पाळली पाहिजेत. पूर्वतयारी. दृकश्राव्य साधनांच्या साहित्याच्या
प्रत्यक्ष वापरासाठी उद्दिष्ट निश्चिती, विषयाचे पृथक्करण आणि पाठातील शिकवायच्या महत्त्वपूर्ण संकल्पना याची निश्चिती करणे आवश्यक आहे. त्यातूनच दृकश्राव्य साधनांची निवड करावी लागेल. दृकश्राव्य साधनांची निवड प्रस्तुत करण्यास आशय भिन्न भिन्न प्रकारचा असतो. त्यांना अनुरूप माध्यम निवडणे आवश्यक आहे. खालीलपैकी काही प्रश्न विचारून माध्यमांची निवड करता येईल. वस्तू सहज उपलब्ध, स्वस्त, हाताळण्याजोगे आहे का? असेल तर प्रत्यक्ष नमुना वापरा. वस्तूंचा आकार फारच मोठा किंवा फारच लहान असेल तर वस्तूंच्या केवळ द्विमिती चित्रावरून योग्य कल्पना येऊ शकेल का? तर चित्र किंवा छायाचित्र वापरा. वस्तूंची आंतररचना, कार्य किंवा वस्तूंची खोली समजणे आवश्यक आहे का? तर प्रतिकृती वापरा. वस्तूंची हालचाली, प्राण्यांची हालचाल किंवा विशिष्ट प्रसंग साकार होणे आवश्यक आहे का? तर चलत चित्रपट वापरा. विविध व्यक्तींचा आवाज प्रभावीपणे सादर करणे आवश्यक आहे का? पटकथा तयार करणे शक्य आहे का? तर श्राव्य माध्यम वापरा. किचकट किंवा मोठ्या प्रमाणातील माहिती थोडक्या संकलित स्वरूपात देणे आवश्यक आहे का? तर आलेख तक्ते वापरा. अशा रीतीने आशय आणि तो सादर करण्याचा हेतू यातून दृकश्राव्य साधनांची निवड करणे आवश्यक आहे. निवड करताना साधने योग्य स्थितीत असल्याची खात्री करून घ्या. त्याचबरोबर पूरक साहित्य निवडीनंतरही वापरण्याचे साहित्य स्वतः नीट पाहणे, ऐकणे आवश्यक आहे. रेडिओ किंवा टीव्हीवरील शैक्षणिक कार्यक्रमांच्या वेळाविषयी आधी माहीत करून घेणे आवश्यक आहे. या दृकश्राव्य साधनांचे निरीक्षण, श्रवण अर्थपूर्ण व हेतुपूर्ण व्हावे यासाठी प्रश्नावली, मुद्दे असे पूरक साहित्य तयार करणे उपयुक्त ठरते. तसेच तक्ते, स्लाईड अशा दृक साधनांबरोबर कोणते कथन करायचे त्याचे लेखी टिपण तयार करण्यामुळे कथनात नेमकेपणा येतो. बैठक व्यवस्था सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमात दिसेल, ऐकू येईल, साधनांवर प्रकाश येणार नाही अशा रीतीने योग्य बैठक व्यवस्था नेहमीच्या वर्गात किंवा स्वतंत्र वर्गात करावी लागेल. काही दृकश्राव्य साधनांच्या वापरासाठी अंधार करणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ स्लाईड, प्रोजेक्टर. अशा वेळी अंधार करण्याची आणि साधन चालवण्यासाठी विद्युत पुरवठ्याची योग्य व्यवस्था करावी लागेल. विद्यार्थ्यांची तयारी. साधन वापरण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देणे, कार्यक्रम पाहण्यास उद्युक्त करणे, नवीन शब्द, परिभाषा यांचा परिचय करून देणे, तसेच सूक्ष्म निरीक्षण, श्रवण कशाचे करायचे याच्या सूचना देणे यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जाण्यास व अध्ययनात नेमकेपणा येण्यास मदत होते. अध्ययनानंतर चाचणी किंवा उजळणी कोणत्या प्रकारे केली जाणार आहे याची कल्पना द्यावी. घटक 3. शैक्षणिक साहित्याचे प्रस्तुतीकरण. योग्य प्रस्तावना पूर्वतयारीनंतर विद्यार्थ्यांसमोर साहित्य प्रस्तुत करावे. त्यात योग्य गतीने साहित्य सादर करावे. सर्वांचे वेळोवेळी लक्ष वेधावे. सर्वांना ऐकू येते किंवा नाही, दिसते किंवा नाही याची खात्री करावी. साधनांचा लवचिक वापर. योग्य शक्य असेल तर आवश्यक तेथे प्रस्तुतीकरण थांबवून चर्चा, प्रश्नोत्तरे घ्यावीत. विद्यार्थ्यांच्याकडे प्रतिक्रियांकडे लक्ष पुरवून त्यानुसार योग्य बदलांचे निर्णय द्यावेत. विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत. कार्यक्रमाचे निरीक्षण किंवा श्रवण सुरू करताना अडथळे आणू नयेत. मूल्यमापन. विशिष्ट उद्देशाने दृकश्राव्य साधने वापरलेली असतात. हे उद्देश साध्य होतात किंवा नाही याचे मूल्यमापन करून त्यावरून प्रत्याभरण घेऊन पुढील अध्यापनाच्या वेळी योग्य सुधारणा करणे आवश्यक असते. मूल्यमापन विविध प्रकारांनी करणे आवश्यक आहे. 1. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन. दृकश्राव्य साहित्याच्या सहाय्याने विद्यार्थी शिकले का? अपेक्षित वर्तन बदल झाला का? संकल्पना विकसित झाल्या का? हे सर्व आजमावण्यासाठी छोटी कसोटी देणे, प्रश्नावली भरून घेणे, विशिष्ट कृती करण्याची संधी देणे, चर्चा, प्रश्नोत्तरे यांच्या सहाय्याने वैयक्तिकरित्या प्रत्येक विद्यार्थ्यांची किंवा सामूहिक स्वरूपाची चाचणी घेता येईल. यातून ज्या संज्ञा, संकल्पना, तत्त्वे समजली नसतील ती पुन्हा स्पष्ट करणे, अधिक उदाहरणे देणे,
उजळणी करणे आवश्यक ठरेल. कार्यक्रमाचे किंवा साहित्याचे मूल्यमापन, वापरलेला कार्यक्रम साहित्य यांचा शैक्षणिक दर्जा कसा आहे याचे मूल्यमापन विविध विद्यार्थी व शिक्षक दोघेही करू शकतात. त्यासाठी अनौपचारिक चर्चा किंवा व्यवस्थित तयार केलेली प्रश्नावली वापरता येते. त्यात खालील दृष्टीने मूल्यमापन व्हावे. 1. आशय अचूक आणि सुसंगत आहे का? विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काठिण्य पातळी योग्य आहे का? आशय प्रस्तुतीकरण थोडक्यात पण सहज आकलन होणारे आहे का? क्रम योग्य आहे का? गती योग्य आहे का? समाजमान्य मूल्यांना धरून व अद्ययावत आशय आहे का? आशयाची मांडणी उद्दिष्टानुसार आशयाची मांडणी किंवा साहित्याची मांडणी आहे ना? विद्यार्थ्यांचे वय, अनुभव यानुसार योग्य उदाहरणे, दृश्य वापरली आहेत ना? विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभागाला प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न कार्यक्रमात केले आहेत का? मांडणी सोपे ते अवघड, मूर्त ते अमूर्त अशी आहे ना? लक्ष सातत्याने खेळून ठेवील अशी मांडणी आहे ना? विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करण्यायोग्य मांडणी आहे ना? तांत्रिक बाबी योग्य पद्धतीने वाचता येणारे, ऐकू येणारे किंवा दिसणारे साहित्य आहे ना? उपलब्ध साधनांवर, प्रक्षेपकांवर वापरण्यायोग्य साहित्य किंवा कॅसेट्स आहे ना? उपलब्ध वेळेत बसणारा कार्यक्रम आहे ना? साहित्यावर व योग्य शीर्षक, वेळेची नोंद, कार्यक्रमांचा क्रम वगैरे यांची योग्य नोंद आहे ना? अशा रीतीने आशय किंवा आशयाची मांडणी व तांत्रिक बाबींचे मूल्यमापन करावे. त्यानुसार प्रत्याभरण, पुढील साहित्य तयार करणे अथवा विकत घेणे यासाठी योग्य व्यवस्था करता येईल. 5. शिक्षकाची भूमिका. सर्व दृकश्राव्य साहित्यांच्या वापरात शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असते. ही सर्व साधने, साहित्ये मदतनीस या पद्धतीने वापरावीत. स्वतः त्यांच्या अधीन होणे टाळावे. हे सर्व साधने शिक्षकाची जागा घेऊ शकणारच नाहीत हे लक्षात घ्यावे. कारण विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, लक्ष वेधणे, विद्यार्थ्यांशी आंतरक्रिया, विद्यार्थ्यांचे सामाजिकरण यात शिक्षकाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सर्व दृकश्राव्य साधने शिक्षकाच्या माहितीचा संग्रह करून माहिती प्रस्तुतीकरणाचे काम सुलभ व प्रभावी करण्यात मदतनीस ठरतात. त्यामुळे त्यांचा अधिकाधिक जाणीवपूर्वक वापर करावा. सतत मूल्यमापन दृष्टिकोन ठेवून दृकश्राव्य साहित्यात व त्यांच्या वापरात सुधारणा करत जावे. शेवटी प्रभावी अध्ययन हा मूळ हेतू आहे हे सतत ध्यानात ठेवावे. त्या दृष्टीने साधनांची निवड करावी. साधन साहित्याच्या वापराचे नियोजन योग्य असावे. तसेच आयत्या वेळी कोणतीही अकस्मात अडचण आली, उदाहरणार्थ वीज पुरवठा थांबणे, साधन न चालणे, तर पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. अशा रीतीने उपलब्ध सर्व साधन साहित्यांचे गुण आणि मर्यादा यांची योग्य जाणीव ठेवून सुज्ञ वापर करावा. पाठाचा सारांश. संकल्पना निर्मिती, लक्ष वेधणे, अभिरुची वाढवणे आणि व्यक्तिभेदांवर मात करणे या दृकश्राव्य साधने उपयुक्त ठरतात. त्यांचा प्रभावी वापर होण्यासाठी योग्य निवड, बैठक व्यवस्था, विद्यार्थ्यांची पूर्वतयारी व योग्य प्रकारे प्रस्तुतीकरण आवश्यक आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचे व दृकश्राव्य साहित्याचे मूल्यमापनही व्हावे. मूल्यमापनात आशय, आशयाची मांडणी आणि अन्य तांत्रिक बाबी मूल्यमापन करून पुढील वापरासाठी प्रत्याभरण घ्यावे. या ठिकाणी पारिभाषिक शब्द आणि अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत. धन्यवाद.